तनिष्का भगिनी या नव्या उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर अनेक तनिष्का गटांची कामं आणि त्यांनी आजवर समाजासाठी केलेलं कार्य आपण पाहिलं। असंच पुण्याजवळ भोर नावाच्या गावामध्ये आपण आता आहोत। या गावचा तनिष्का गट आपल्यासोबत आहे। गटासाठी काम करताना नेमकी सुरुवात कुठून करायची असा ज्यावेळेला प्रश्न असतो त्यावेळी आधार घेतला जातो आपल्या संस्कृतीचा। असाच आपल्या संस्कृतीचा आधार घेत रक्षाबंधन या सणापासून या गटांनी काम करायला सुरुवात केली। वास्तविक हा गट मे महिन्यामध्ये सुरुवात झाला आहे, परंतु रक्षाबंधनाच्या वेळी जे विशेष काम या ग्रुपने केलं त्याबद्दल मला थोडंसं सांगा। आम्ही प्रथम सुरुवात कशी करावी हा प्रश्न होता। महाराष्ट्राची संस्कृती जपत आणि जे लोक वंचित राहतात ते त्यांच्या कामामध्ये फार बिझी असतात। म्हणजे की जे पोलीस स्टेशनमधील कर्मचारी असतील, नगरपालिकेमधील कर्मचारी असतील, त्यांना रजा घेऊन जाणं प्रॅक्टिकली शक्य नसतं। अशा लोकांसाठी आम्ही हा उपक्रम राबवला। त्याच्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमधील सगळे कर्मचारी त्यांना राखी बांधली आणि सरकारी दवाखान्यातील जे तिथे ॲडमिट असणारे जे पेशंट्स होते ते जे घरापासून दूर होते त्यांच्यासाठी आम्ही हा क्षण तिथे साजरा केला। तिथले कर्मचारी असतील, नगरपालिकेतील सगळे नगरसेवक, तिथले जे कर्मचारी ह्यांना राखी बांधून आम्ही हा प्रेमाचा दुवा साधला। नक्कीच, म्हणजे समाजात काम करायचं असेल तर सर्वप्रथम समाजाची नाडी ओळखावी लागते, समाजाशी एक बंध घट्ट करावा लागतो। आणखीन कोणती कामं आपल्या ग्रुपने यापुढे केली? पोलिसांना आम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी माझं नाव रेखा टापरे, मी तनिष्क सदस्य आहे। पोलिसांनी तंदुरुस्त राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जे गव्हर्नमेंटनं योजना राबली होती की पोलिसांना खाऊ वाटप करायचा, त्याच्यासाठी आम्ही चिक्की आणि खजुराचे वाटप केले। 2 ठिकाणी म्हणजे आम्हाला प्रतिसाद पण खूप छान मिळाला आणि त्यामुळे आमच्या इथं व्यवस्थितरित्या पोलिसांनी म्हणजे मिरवणुकीला पूर्णपणे साथ दिली आणि मिरवणूक व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पडली गेली। नक्कीच, म्हणजे समाजाशी बंध ज्या पद्धतीने जोडला जातो त्यानंतर आपल्याला काय प्रतिसाद मिळतो हे यामधून सिद्ध होतं आहे। एक मुलगीसुद्धा आपल्याकडे दत्तक घेतली गेली होती आपल्या गटातर्फे आणि तिचं संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता केला जातो। त्याचप्रमाणे दुष्काळी काळातसुद्धा कार्य केलं गेलं, त्याबद्दल थोडंसं सांगा। मी जयश्री यादव उतरवली भोरमधून बोलते। मला सुरुवातीला मी टी व्हीवर हे जे साम टी व्हीचे कार्यक्रम बघितले तेव्हा ते दुष्काळीग्रस्तांसाठी जे मदत करत होते ते पाहून माझा जरा जिव्हाळा उत्पन्न झाला। मला वाटलं आपणही काहीतरी हे करावं, म्हणून मी तनिष्काचा मार्ग स्वीकारला आणि त्याच्यापासून सुरुवात केली। मी आमच्या उतरवली गावातून संपूर्ण गावात 9 पोती धान्य गोळा करून ते जेजुरी शेजारच्या एका गावामध्ये दुष्काळग्रस्तांना वाटलं। तो जो आनंद होता तो मला फार म्हणजे सांगण्यासारखा नाही आता। तर ते मी त्यातून मला स्फूर्ती मिळाली आणि तनिष्काचे काम करायला अजून उत्सुकता आली। मग मी ह्या बोरच्या गटाला जॉईन झाले आणि नंतर आम्ही तनिष्कातून मला एक सुचायला लागलं। मग मी एक मुलगी दत्तक घेतली, म्हणजे तनिष्कातर्फे मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं आणि मी ती मुलगी आता शैक्षणिक दत्तक म्हणून तिचं संपूर्ण ग्रॅज्युएशन काय शिकेल तिथपर्यंत खर्च करायचा। नेहा अशोक बुधगुडे म्हणून एक छोटी मुलगी आहे दुसरीची, फार हुशार मुलगी आहे, तर तिला मी दत्तक घेऊन तिचा सगळा खर्च करायचं हे केलं। नंतर आमच्या इथं आमच्याच उतरवली गावामध्ये एक स्वरूप वर्धिनी शाखेचं शिबिर भरलं होतं। त्या शिबिरमध्ये ती मुलं फार त्यांचं ते ॲक्टिव्हपणा आणि त्यांचे ते खेळ पाहून आम्हाला फार बरं वाटलं। पाठक मॅडम आणि मी म्हणून आणि तनपुरे मॅडम यांनी मला सहकार्य करून आम्ही तिथे एक त्यांना जे उपयोगी असतं त्यांच्या म्हणजे बालवाढीच्या वेळेचा जो लागतो संस्कार, ते संस्काराचे त्यांना एक हे दिलं, व्याख्यान दिलं। त्या मुलंही त्यामुळेच खुश झाली आणि मग आम्ही त्यांना खाऊ वाटप केला, चिवड्याचा खाऊ वाटप करून त्यांना म्हणजे खूप आनंदी केलं। त्याने आम्हालाही त्यात खूप समाधान मिळालं। असं चाललेलं आहे कार्य आमचं आणि अजूनही खूप आम्हाला कार्य करायची फारच इच्छा आहे। तर आम्हाला आणि माझ्या ज्या गावांनी मला जे सहकार्य दिलं ते मी आवर्जून इथे सांगू पाहते की घरोघरी जे गरीब लोक होती त्यांनासुद्धा जरा विकत घेणारं धान्य त्यांनीसुद्धा पसाभर दाणं माझ्या झोळीत टाकल्यासारखं टाकलं। मला ते फार म्हणजे हे वाटलं। नक्कीच, गावाचा प्रतिसाद अशा पद्धतीने मिळतोय। आणखीन काय कामं आपल्या गावासाठी आपण केली, विशेषतः इथल्या पर्यावरणासाठी? वृक्षारोपणाचं काम आम्ही केलेलं आहे। उतरवली रस्त्यावरती वृक्षारोपण केलेलं आहे। वृक्षारोपण केलं नसून त्याची जोपासनाही चालू आहे। आजही तिथं जाऊन बघायचं म्हटलं झालं तरी ती झाडं चांगल्या उंचीपर्यंत वाढलेली आहेत। अशा रीतीने आम्ही अजूनही पुढं करणार आहोत। नक्कीच, भविष्यात नक्कीच काहीतरी एक दूरदृष्टी आपल्या गटाने ठेवलेली असेल, कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी वेगळ्या योजना तुमच्या नजरेत असतील, त्याबद्दल सांगा। नमस्कार, मी सुनीता सुनील बदक, भोरची नगरसेविका, तनिष्काची सदस्य। आमच्यामध्ये भोर शहरामध्ये पाण्याची खूप कमतरता आहे। ही पाणी वेस्ट जातं, ती वेस्ट जाऊ नये ह्याच्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवणार आहे। अख्ख्या भोर शहराला आम्ही तनिष्का महिला पूर्ण शहरामध्ये आढावा घेणार आहे आणि जे पाणी वायाला जाते त्याचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत, म्हणजे भविष्यासाठी पाणी पुरावं म्हणून।
आणि त्याची नोंद आम्ही करून शिवण्णा भोरच्या शिवण्णा देणार आहोत. क्या बात आहे. म्हणजे महिलांसाठी जो सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असतो पाणी, या विषयावरती भविष्यात काम करायची या गटाचा मानस आहे. या गटाच्या प्रमुख आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की तनिष्का भगिनी हा जो नवा उपक्रम आहे, त्या नव्या उपक्रमाने एक मोकळं आकाश तुम्हाला मिळणार आहे. कशा पद्धतीने काम करायची तुम्हाला इच्छा आहे आणि या नव्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रथमतः आम्ही सकाळ समूहाचे तनिष्का व्यासपीठ आणि साम टी व्हीचे आभार मानते की त्यांनी आम्हाला तनिष्का व्यासपीठामार्फत महिला सबलीकरणासाठी एक हक्काचं आणि सन्मानाचं व्यासपीठ दिलेलं आहे. तसं पाहता आजच्या एक ज्वलंत विषय म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. स्त्रीभ्रूण हत्याचा की मुलींची आजची संख्या जी कमी होत चाललेली आहे, त्यासाठी आम्ही स्त्रीभ्रूण हत्यावर पथनाट्य साजरं केलं. त्या पथनाट्याद्वारे की आजच्या ज्या काळामध्ये मुलींची संख्या जी कमी होत आहे तिच्यामध्ये वाढ व्हावी, जनजागृती व्हावी, ह्यासाठी एक विषय घेतला आहे. आणि ही जनजागृती आम्ही भोर शहरापुरती मर्यादित न ठेवता पूर्ण तालुक्यात त्याचा प्रचार करणार आहे. स्त्रीभ्रूण हत्येवर जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही पथनाट्य साजरे करू. आणि तनिष्का एकच सुंदर चाललेले आहेत. व्यासपीठामार्फत सर्वांचं सहकार्य आहे. भरपूर उपक्रम घेतले जातात आणि भविष्यामध्ये पण शहरातल्या मुली शिकल्या जातात, पण खेडेपाड्याच्या मुलींना म्हणजे शिक्षणामध्ये नाही म्हटलं तरी कमी पडतात. त्यांच्यासाठी शिक्षणात जास्तीत जास्त प्रयत्न करणार किंवा खेड्यापाड्यामध्ये जे व्यावसायिक मार्गदर्शन यावर सुद्धा त्यांना जास्तीत जास्त की त्या स्वतः सबल होऊन स्त्रिया मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. क्या बात आहे. म्हणजे समाजाशी बंध जोडत या गटाचं काम ज्या पद्धतीने सुरू झालं काही महिन्यांपूर्वी, त्याच पद्धतीने आता तनिष्का भगिनी सारखा उपक्रम त्यांच्या हाताशी आलेला आहे. एक मोकळं आकाश मिळालेलं आहे आणि त्यायोगे खेडोपाडीच्या मुलींना ज्या सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांना काम करायचं आहे. इथल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांना काम करायचं आहे. तनिष्का भगिनीचं हेच नक्की यश असेल. कॅमेरामन संपत मोरेसह नम्रता वागळे, भोर, पुणे.